बाकीची आतमध्ये मेली आतमध्ये. वासरू हा बारीक वासरू बारीक वासरू बाकीचे जनावर त्याच्या खाली दडपले हा पत्र्यांखाली. इकडे होता इकडे इकडे गोरा इकडे गोरे त्याच्या आतमध्ये तिकडे मोठा होता. किती जनावर आतमध्ये गेले? किती बैल आहेत ना? अंदाजे अंदाजे किती करू तुमची? आता ते आता कसं सांगू मला बोलताच येत नाही. मी मदर आली का मदरला सांगते मला काय बोलता येत नाही. आता बरोबर म्हशी बांधत खाली नेऊन ना? मशीन काय माहिती कुठे तपासच नाही त्यांचा. म्हशी नाही जनावरांना काहीच नाही तपासच नाही सोडून दिले सगळे. अरे सगळे जेवढे सोडले आम्ही तेवढे सोडून आले आम्हाला तेवढे सोडले आम्ही बाकीच्या काहीच नाही. बाबा आता झालाय ना पत्र्यांखाली काय? पत्र्यांखाली शेळ्या वासरा होते का? हा शेळ्या पण होत्या. एवढी गप्प लागला गप्प म्हणजे लय लांब नाही होती लय लांब नाही पेटलेलं ते हे इथं जवळ पेटलेलं आहे. म्हणजे वरून वरतून नाही इथं पाठीमागं पेटलेलं आहे बाबळीपाशी. तिथून इथून आले लांब नाही पेटलेलं ते. नानी कुठे? दवाखान्यात नेलं तिथे. अरे माणसाला झालंय ना दादांना भाजलेत दादा भाजले ते दादानी पुण्याला नेलंय वाटतं आणि आईला नेलं इकडं. आईला मी इथंच होते त्यांच्यापाशीच होते. इथं मी घरात होते आतमध्ये. मी चहा ठेवला ते गाजर चहा नाही इथं बाहेर बसले होते ते तर माग काय पेटला म्हणून बघायला लागले तर मुलगा कुठे? हॅलो गोदऱ्याला आहे मी इथं पैसे मोबाईल कोण बोलते? मंगेश बाबा अरे आलो ना मी वाजा तुझ्या अगोदर बसलाय मी तर जळीता पैसे इथेच होत ना शेळी तुकडे वासरू हे वासरू जवून गेला ना आणि शेळी इथे होती या ठिकाणी गोदरे गाव येथे खर तर भीमाजी बुधा रेंगडे यांचं घर अत्यंत ही भयानक अशी दुःखद घटना आहे. संपूर्ण गावकरी या ठिकाणी महिला पुरुष गणमत जमलेले आहेत. मला या ठिकाणी खरं तर फोन आल्याबरोबर मी या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि म्हणून निश्चितपणे मला या ठिकाणी अत्यंत भयानक असं वाटतंय. बारीक जर पाहिलं तर हे वासरू आहे. वासरू जागेवर भाजून म्हणजे जसं आपण हुरडा भाजतो अशा प्रकारचं जागेवर वासरू भाजून गेलेला आहे. काही शेळ्या भाजल्या आहेत तिकडे बाहेर बैल सुद्धा म्हणजे बैल म्हशी अशा भयानक नुकसान तहसीलदाराने येऊन पंचनामा करावा. यांना अजिबात चिमणीला खायला तो दाना राहिला घरामध्ये. हॅलो तहसीलदार साहेब. हा अध्यक्ष कुठे सर तुम्ही? साहेब काय झालंय तर मी गोदऱ्याला आलोय. अत्यंत भयानक असं जळीत झालेले जनावर जागेवर जळून मेलेत. शेळ्या बकऱ्या जागेवर जळून मेलेत. पार त्यांना कोंबडीला खालतो एक दाना राहिला. इतके नाही भयानक आहे. काय तुम्ही भेट दिली आता फार बरोबर सर. आम्ही बघतो नाही तहसीलदाराला लगेच पाठवा. गावकरी सगळे इथे जमून आहेत. परिस्थिती अत्यंत साहेब गंभीर आहे. म्हणजे असं जळीत असं एखाद्याच्या हाडवैरेवर अशी वेळ येऊ नको. अशा प्रकारचे जळीत घराला तर आग लागली. घराला आग लागली. जागच्या जागी घर खाक झाले. आणि इथं आम्ही बघतोय साहेब आता मीडिया आहे समोर. इथं काय झालंय वासरू शेळ्या एक बैल एक म्हैस असे बऱ्यापैकी जनावर जागेवर झालेत. 2-4 जनावर जेवढं शक्य झालं.
नक्की कोणतरी पोहोचेल आमचं तातडीनं पंचनामा करायसाठी. आग आटोक्यात आली आहे का? नाही अजून नाही. तिथं काय आलं तर आम्हाला अग्निशमनाची जर नगरपालिकेला तुमचा फोन गेला तर बाकीची अजून इथं वर डोंगर गाडी आहे, अजून काही जास्ती आग नको. तुम्ही सांगतो मुख्याधिकारी. तुम्ही आता तुमचं कोण आरएनटी पाठवा, तलाठी सर्कल पंचनामा व्यवस्थित करायला सांगा रावसाहेब. ठीक आहे या पाठवलं का चला. खरं तर आता सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने खरं तर आता ही भयानक परिस्थिती आहे. आता या ठिकाणी किती जनावर जागेवर जळून मेलेत, किती शेळ्या मेलेत याचा अजून अंदाज लागत नाही. काही धावपळीमध्ये घाईघाईनी काही 4-2 जनावर वाचले असतील. त्या ठिकाणी एक बैल आम्ही पाहतोय तो पूर्ण भाजला तरफडतोय. इथं एक वासरू हे हुरपळून गेले, इकडे गाय खाली गाय, इकडे खाली गाय नेली. एक गाय अजून हुरपळून गेलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर तहसीलदार साहेबांनी इथे येऊन पंचनामा करावा आणि रितसर असं या घर मालकाला नुकसान भरपाईसाठी खरं तर मी या ठिकाणी जाहीरपणे मागणी करतो. आता ही रात्रीची वेळ आहे. या ठिकाणी खरं तर 10:11 झालेत. मी अगदी दौऱ्यावरून आलो आणि जेवायला बसलो होतो. मला कोणी फोन केला रे? लालू मांडवे हे माझा एक कार्यकर्ते छोटासा, पण लालूने फोन केला बरोबर. मी जेवणाचं ताट पुढे सारलं आणि मी इथं धावत आलो. असो अशी दुर्घटना कुणावरही येऊ नको. या लोकांच्या नुकसान भरपाईमध्ये यांना न्याय देण्यामध्ये हे आदिवासी वादळ सक्रिय राहील. सर्व गावकऱ्यांचा आशीर्वाद घेऊन, सर्व गावकऱ्यांचा आधार घेऊन या ठिकाणी मी खरं तर आता आमदार साहेबांना फोन केलाय, मी तहसीलदार साहेबांना फोन केलाय, वन विभागाचे लोक आलेत. अजून ही इस्तू इकडे जर अशी वांगत राहिली तर अजूनही काही धोका होण्याचं सांगतायत. अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी नगरपालिकेने तात्काळ आणावी अशा प्रकारचं फोनवर तहसीलदारांशी बोललोय. आणि यदा कदाचित या ठिकाणी कुठल्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केला आणि या गरीब शेतकऱ्याच्या पंचनाम्यामध्ये कुठं कसर झाला किंवा त्यांना न्याय मिळाला नाही तर माझ्या नेहमीप्रमाणे मी कुठल्याही अधिकाऱ्याची गय करणार नाही. याची नोंद मीडियाच्या माध्यमातून खरं तर या तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावं आणि तात्काळ येऊन पंचनामा करून या ठिकाणी या घराचे माजी रेंगडे यांना दवाखान्यामध्ये नेलेले. यांचा मुलगा ते किती धावले त्यांचा मुलगा तुला बघा राहुल रेंगडे. बघा हा मुलगा आज ही परिस्थिती बघून त्याला खरं तर त्याला बोलता सुद्धा येत नाही. अशा प्रकारची राहुलची परिस्थिती आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं बाबा तू घाबरू नको. आपण रितसर सगळं पंचनामा करून तुला निश्चितपणे न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी नेंबर आपण सगळेजण चेअरमन काम करूया. आता तहसीलदार किती वेळात येतात याचा आपण शोध घेऊया. ठिकाणी खरं तर ही अत्यंत म्हणजे दुर्दैव घटना आहे. कसं झालं काय झालं याही पेक्षा आतमध्ये किती शेळ्या भाजल्यात म्हणजे मृत्युमुखी पडलेले आहेत. बाबा आहे तर वरती या जगली तर जगली तिथं खाली येते तिचा कोण फोटो सोडल्यात कापून काढल्यात त्यामुळे ते मामाचा कापून काढल्यात साहेब ज्यावेळेस आग लागली होती ना ती पोरगी होती तिला हा डॉक्टर काळे साहेब खाली येते जास्त इकडे खालची हा अध्यक्ष बोलतो कुठे तुम्ही ट्रेनिंग वरून येतोय माघारी का? नाही तर गोधऱ्याला एक झळीत झालेले ही जनावर गावकऱ्यांनी बाहेर ओढून काढल्यात. त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी एक बैल आणि एक गाय म्हणजे लक्ष्मी. तर काही जनावर म्हशी बैल शेळ्या त्या जागेवर खाल्ल्या झालेत. पण जी जनावर जास्त प्रमाणामध्ये भाजलेत याला सर्वोत्कृष्ट उपचार देऊ दादा. आपण सर्वोत्कृष्ट उपचार देऊ आणि बाकीच्यांना सुद्धा उपचार करू. काळजी करूच नका. तुम्ही असताना आम्ही काही तुम्हाला असं याला दाब देणार नाही. चांगल्या पद्धतीने उपचार करून देऊ दादा. 10 मिनिटं किती मिनिटांमध्ये तुम्ही पोहोचणार गोधऱ्याला? आता सर्व गदेन ती येतात 10-15 मिनिटात पोहोचते ते. परत आता एक बैल आहे ना चांगला बैल आहे, सुंदर लाल झालेले पूर्ण. तुम्हाला जेवढा उपचार करता येईल ना सगळे त्या प्रकारचा उपचार करा. ते सगळं देणार आहे. आता जी जनावर भाजल्यात ती तर म्हणजे जागेवर खाल्ला झाल्यात. पण जी काही गावकऱ्यांच्या मदतीने बाजूला केल्यात त्यांना उपचार करण्यासाठी तुम्ही लवकर या. मी इथे थांबू नये. नक्की
नक्की दादा, तुम्ही काळजी करू नका. तिथं ते जे लागल ना ते सगळं देऊ आपण त्यांना. हे घर कुणाच्या नावावर होतं? इकडे बघ. बरं काय काय कसं घडलं पाहिजे सांग. हे माझं नाव काय? म्हणजे राहुल रेंगडे आणि रेश्मा रेंगडे झालं भाई. हे सगळे कामाला गेले होते, भाऊ जुन्नरला होते आणि आम्ही घरात फक्त आम्ही सुनसासरे आम्ही घरातच होतो. तर मी घरात चहा ठेवत होते. तर मग घरात आता रोजच्या वाणी दादा आणि आई बाहेरच बसलेली होती. तर माग काहीतरी उजेड झाला म्हणून बघायला गेले. तर मला आवाज दिला गॅसचा. गॅस चालू होता चुली वरण बिरण सगळं ठेवलं होता. तर मग मी बाहेर निघाले. तर मग तिकडनं जाळ आला. तर मग मी बाहेर गेले तर कोयता घेतला आणि ते टगळं घेतलं. टगळं तोडायला गेलं तर टगळं तोडलं आणि ते भिजवायला गेलं तर ती आवरण आम्हाला तीन आली. तर मग मी शेळ्या सोडायला गेलं तर ती डायरेक्ट घरात आली. किती शेळ्या होत्या भाई? चांगल्या 20-25 20-25 शेळ्या होत्या. म्हणजे 20-25 शेळ्यामधून काय वाचल्या का? नाही, 2च वाचल्या, बाकी काहीच नाही. म्हणजे 25 शेळ्यामधून फक्त 2 शेळ्या वाचल्या. म्हणजे 23 शेळ्या जागेवर जळून खाक झाल्या. बर, याच्यामध्ये जनावर वासर किती होते भाई? वासर 4-5 होती आणि गाया 4 होत्या. 4 गाया, बैल 4 वासर आणि बैल किती होते भाई? बैल 5 जोडे होत्या. अरे बापरे. म्हणजे याच्यातलं एक बैल फक्त वाचलाय. मोठ्याला 2 जोडे बारीकला 2 जोडे होते. त्याच्यामध्ये मग आता तुम्ही दाणे वगैरे किती होते? धान्य सगळं तसंच होतं. या वर्षीचं पण तसंच होते. भात, गहू, ज्वारी. टिक्की लावलेली होती तिथं. टिक्की सगळी जागेवर जळून खाक झाली. अशी दीग लागलेली आहे तिथं. बरं, काय रोख रक्कम होती ना किती? मदरला माहिती आहे. बरं ठीक आहे, काय असेल ते बघूया आपण. आणि त्याच्यामध्ये काय दागिने गेले का? होते, मदरचे होते, आमचे होते. म्हणजे मदरचे काय डागणे होते, तुमचे काय डागणे होते? माझे गळ्यातलं होतं, कानातले होते. हे बघा, त्यांना या ठिकाणी सांगणं सुद्धा त्यांना हे होत नाही, बोल निघत नाही. अशा प्रकारची भयानक परिस्थिती आहे. या ठिकाणी सगळे गावकरी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत. गावकऱ्यांनी जेवढं शक्य होईल तेवढं प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत. परंतु आगीपुढे कोण नाही. मला तर अगदी 0 मिनिटामध्ये मी या ठिकाणी अगदी मला वर गाडी येत नव्हती. मी खरं तर मोटरसायकलवर इथपर्यंत मला आपल्या यांनी लालूने मला इथवर मोटरसायकल आम्हाला अमोल माझा मुलगा आम्ही इथं आलो. घ्या 9 मिनिटामध्ये गोधऱ्याला पोहोचलो. माझा असो, आपण सर्व गावकरी मिळून या दुःखात घटनेला आणि या नुकसानीला आपण सगळ्यांनी सहकार्य करायचंय. आणि तहसीलदारच्या माध्यमातून ही मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान झाले, म्हणजे इथं पशुहत्या जास्त झाले. म्हणजे गाय, लक्ष्मी, बैल, म्हैस, वासरं, कोंबड्या, चितड्या, दादांना पण भाजले जास्त. म्हणजे सासरे बुवांना भाजले. त्यांना पण दवाखान्यात गावकऱ्यांनी नेलेलं आहे. पुण्याला नेलं का? ठीक आहे, आपण त्यांना व्यवस्थित त्यांची काळजी घेऊ सगळेजण. मी पण तिथं लगेच ते पोहोचायच्या अगोदर दवाखान्यात फोन करतो. मी फक्त आता इथं पशुसंवर्धनचे डॉक्टर लोक येतात आणि इथं तहसीलदार येईपर्यंत मी काही इथून जाणार नाही. मला जरी 12 वाजले तरी चालेल. थोडस असं इकडे तोंड घ्या. इथं घ्या ना. इथं नॉर्मल आहे. इथं तोंड घ्या. जास्त नका करू. ही बाजू तिकडे घ्या. ही बाजू तिकडे घ्या. तिकडे साहेबांच्या पायाकडे घ्या. खाली जाईल. घ्या तिकडे. बस सोडा. नाही, इकडे करा. करा तिकडून वर. हा, ते लाकूड होतं ते लावा तिथं. ते लाकूड होतं ते लावा तिकडून खाली जरा. कापून काढलाय का? बाहेर आला. काय कापलेलं आहे? राहू द्या. तिकडे कुठे गाय बघू आपण. इकडे खाली थोडी सफर जागे हो करा. इकडे घ्या. इकडे खाली नंतर सांगतो. हा बरोबर आहे लालू. पाय घ्या इकडे. तू उलटी करा. अरे उलटी नका करू. हळू. डॉक्टर साहेब, काय नाव तुमचं? सरवते. चला सरवते. बघा तिकडे एक बैल ही गाई. पेन किलर घ्या. डोळ्याचं डोळे गेले का?
सेन्सेशन आहे एकाला. एकाला आहे ना. चल तोंड भाजले नाही तिला आग. आता मी इंजेक्शन वगैरे देतो तिला आणि सलाईन वगैरे लावून. हा गायकवाड साहेब, मी गोदरेला आहे. इथे एक मोठं जळीत झाले गोदरेला आपल्या. तर काय झालं साहेब, जवळजवळ एक 10-20 शेळ्या, 1-2 गाया, 2-4 म्हशी अशी जनावर जागेवर जळून खाक झालेले. आणि दाणं दुणं तर बाकीचं विचारच नाही. आता पंचनामा होईल तो. पण माझं असं म्हणणं आहे, तुम्ही आता बाहेर सांगडे साहेबाला किंवा कोणला तरी इकडं आता किंवा सकाळ 8च्या आत पाठवा. आपल्याकडून तात्काळ मदत म्हणून जर एखादं असं मोठं भयानक जळीत झालं, ते काय आदिवासी लोक आहेत, ते दाखला बिकला त्यांचा असेल, 2 माणसं म्हणजे पती पत्नी ते भाजलेले, त्यांना पुण्याला हलवले. परंतु इथली परिस्थिती झाले साहेब, ही फार म्हणजे अवघड आहे. तर आपल्या मार्फत आपण जर मोठं जळीत झालं तर काय करू शकतो साहेब? आपण त्यांना देऊन नैसर्गिक पद्धतीतून पैसे देऊ, आपल्याला हे मदत कार्य म्हणून देऊ ना. ठीक आहे साहेब, धन्यवाद फोन उचलल्याबद्दल. तुम्ही त्यांना सांगा मला इथं सकाळी गोडेगावचे ऑफिसर आले पाहिजे बरं का. ओके ठीक आहे, धन्यवाद साहेब. म्हणजे आपला तहसीलदार झाला ते नाही ना, ते इंग नाही ना, ते हवेत उडत ना वगैरे असं काही जर मागितलं ना तर काहीच भेटणार नाही. नाही, ते आपण नाही काढू. नाही ते सगळंच तुम्ही आता जर मागितलं तर मिळू शकत नाही. ते सगळ्या कुटुंबाचं ते काढून घ्या. नाही, त्यांचं बरोबर दाखलं बिकलं जाऊन खाक झालं सगळं. दाखलं काहीच नाही. हो, सगळे जळून खाक झाले ते. कुठलं माहेर पाहतो माना लागल तुला बरोबर केला 2-4 पुढे काय हो, पण तिने कमीत कमी दारू तरी केला ना. मामा इकडून ना तुम्ही बॅटरी घ्या रे मोठी. हे झालं झाले मग ते आग तेवढी ती कोणी ना सायरा वायर झाली. हो डॉक्टर साहेब, कसं आहे परिस्थिती? सिरियस आहे का चेअरमन? डॉक्टर साहेब कसं काय परिस्थिती? तर सिरियस कंडिशन आहे. आपण वाचवा त्यांना. डॉक्टर शेवटी गाय आहे ती लक्ष्मी. तुम्ही इथं टोटल प्रयत्न करायची 100% इथून तुम्ही आपण दोघांनी जाता नाही 12 पर्यंत. हा त्या पहिल्याचं पण बघा. चला लवकर. अजून बोलवा, सलाईन लावा, अजून 2-3 डॉक्टर बोलवा. चला ना, मग त्याच्या पहिल्याला टाकता येईल. हे चमडी गोळा झाली. सापड दिलेलं पाहिजे सकाळी काय करणार, तिकडून हवा प्रेशर असा होता आम्ही इकडं आणि तिथून सापडा नाही कुठे जायचं. आणि असं लावलं असं आता म्हणजे ते त्याला असं काय रोब किंवा काय बांधील, पण ते आपल्याला माहित नाही कोण करणार ना. काय सांगितलं थोडंसं. आणि ते दरवर्षी पेटत होतं इथे. हा इंडच आहे ना इथं डॉंगर. इकडे आपण इकडे मोटरसायकल लावलं. आता ससून जाणार ना, ससून येणार का? मला तिथे गेला, माझा नंबर घ्या मला. माझा नंबर घ्या म्हणला. मला फोन कर म्हणजे मी तुला फोनवर मदत करेल. मला मग माझ्या तब्येत वडील बोलतात ना, मला बोलतात ना वडील. हा तू जाता, तुला जा, मी लगेच तिथं मुख्य डॉक्टरला फोन करतो. हा हा मंतरे साहेब. नमस्ते. मी इथं गोदऱ्याला आहे. इथं मोठं जळीत झालंय. तर तुम्ही कुठे सर? सर मी पुण्यात आलेलो आहे. तुम्ही पुण्यात आले. तुमच्या कोणीतरी इथं गोदरे जवळ का जुन्नर जवळ तुमचा कोणीतरी या विभागाचा अधिकारी पाठवा. तहसीलदार ते सगळे येणार आहेत. ते शॉर्ट सर्किट झाले का काय झाले आम्ही शोध करतोय. पण तुमचा माणूस येऊ द्या लवकर, वायरमॅन आणि तुमचा साहेब. इथं धान्य होतं इकडे.
हे सगळं धान्य इथे काय इथं एक जळीत झालंय मोठं 10-15 शेळ्या जळून मेल्यात म्हैस गाय शेळ्या बरंच नुकसान झाले ग्रामसेवकला सांगा इथे तुमच्या इस्ताराधिकाऱ्याला लगेच पाठवा पशुसंवर्धनला सांगा त्याला पोहोचले म्हणा तुम्ही कुठे आहेत ते आता पाऊस होता हीच होती मग शॉर्ट सर्किट झालं का काय झालं काय आता जागेवर जनावर 10-15 शेळ्या मेल्या दिवस आहेत सकाळी तुम्ही जाऊन येत आहे पण आता ते तुमच्या लोकांना जरा कडक राहा तुम्ही हो पाठवा लगेच पाठवा ओके 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 जास्त वगैरे कर चालू करा लावली शेत अरे रे हे इधर आता अजून निघाला असं रे पण ते आपल्याकडे विजवलं नाही काहीच ते फॉरेस्ट वाल्यांचे मशीन आणायचं जास्त जरा फावं ते वाचलं असतं बरंच वाचलं रे वरती करा एखादा पाईप वर काढले बाप चांगले वर वाचा घ्या ना सोकट लाकड बाहेर काढ ना वाचल बरं वरती जाईल ना कारण आतलं वाचले वाचलं ए लालू पाणी मारलं ती लाकडं इतकी ना मग तशी होती तशी ती बाजूला उडवता येते ते मोकळ पोकळ केलं ना अजून पेट घ्यायची पाणी मारू आपण त्याच्या पाणी पण नाही हे काय ते काय काय राहते बिनू व्हायचे ना पांगव तिकडे वाचले थोडे हा डबड्यात काय डबड्यात तिकडे वाचले का हा शेड होता का इथं हा ना हे मेन घर इथं ना पत्र सगळे हे घर हे मेन घर हे काय ते खाजबीट सगळे पाणी दादा मार इकडे पुढं चालला पाहिजे पायाला जर पाहिलं जागेवर पाय घालतो बुटा बुटा घालतो बुटा खाली पुढे लावा थोडा पुढे जागेवर अरे ओढू नका मागे हॅलो हे दूर निघा हे दाब पहिले दाब जागी हे दूर नका मार पत्राचं तिकडे काय आपलं फुटलं नाही नाही बात नको मामा इकडे मार इकडे पुढे आहे अजून